संपला का चौथा तरंग? रहस्य झालं का सगळं? 2 पान. 2 पान आहे माझा. अहो, तुम्ही जो अविद्या कार्य म्हणून हेतू सांगितला आहे तो जगन मिथ्यात्वामध्ये किंवा रज्जू सर्पाच्या दृष्टांतातही असिद्ध आहे असे आम्हास वाटते. मग तुमचे म्हणण्याप्रमाणे जग मिथ्या कसे ठरणार? ही किंवा अशाच प्रकारच्या व्यवहार चतुर्पुरुषास येणाऱ्या शंका आहेत. अशा सर्व शंकांचे खंडन करून अनिर्वचनीय ख्यातीच्या रीतीत युक्तिपूर्वक सर्पास अविद्या कार्यत्व कसे हे स्पष्ट सांगितले आहे. तरंगामध्ये 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आत्मानंदाची सिद्धी, आत्माच घेऊन स्वरूप आहे, एक प्रश्न. दुसरा प्रश्न कोणता आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालपणे नाही, त्याच्याकरता चाललेलं आहे. नाही तर मग भासते कसं याच्याकरता ते तुमचं अविद्या कार्य आहे. कोणतं? मग त्याशिवाय संगती लागू शकत नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे काय नाही. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, जीव हा किम स्वरूप आहे, त्याच्यावर घेतले का नाही? विरुद्ध धर्म असल्यामुळे दोष आहे की होऊ शकत नाही. कोणते कोणते विरुद्ध धर्म आहे? शिष्य सांगतो की पहिला श्रुतीने विरोध सांगितला, युक्तीनेही सांगितला. सुरुवातीला म्हणतो आत्म्याच्या ठिकाणी जन्मदुःख हे त्याचं देह पुण्यपापाने रचित आहे, त्याच्या ठिकाणी पुण्यपाप आहेत म्हणून त्याला त्या ठिकाणी सुखदुःख आहे, तो सुखदुःखाचा भोगता आहे. आणि असं असल्यामुळे त्याला या बंधातून निवृत्त होण्याची इच्छा आहे. परंतु ईश्वराच्या ठिकाणी पाप पुण्यही नाही, सुखदुःखही नाही आणि ते दुःख निवृत्त होण्याची त्या अभावी त्या ठिकाणी इच्छा नाही. असा एक पहिला त्या ठिकाणी अनुभूतीनुसार भेद सांगितला. दुसरा तो श्रुतीने भेद सांगतो. तो म्हणतो श्रुतीनेही असं सांगितलेले, श्रुतीलाही त्या ठिकाणी जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद मान्य नाही. श्रुती भेदच सांगते. बुद्धिरूपी एका वृक्षावर 2 पक्षी आहेत. एक पक्षी हा जीव आहे आणि एक परमात्मा आहे. एक कर्ता आहे तर एक फलदाता आहे. एक त्या ठिकाणी भोक्ता आहे, एक दुःखी आहे. जीवात्मा हा भोक्ता आहे, दुःखी आहे. हे सर्व जीवात्म्याच्या ठिकाणी. एक त्या ठिकाणी त्या असणाऱ्या वृक्षावर एक उपास्य आहे आणि एक उपास्य आहे. अशा ज्या गोष्टी सांगितल्या, श्रुतीलाही सांगायचं आहे की त्या दोघांचं त्या ठिकाणी ऐक्य नाही, भेदच आहे. पुन्हा तिसऱ्यांदा उपास्य भाव. तिसरा प्रश्न आहे. हो, युक्तीने काय? एका बुद्धिरूपी वृक्षावरती 2 पक्षी आहे. मुक्त आहे एक कोण आहे? भोक्ता. दुसरा कोण आहे? प्रकाशक. प्रकाशक म्हणजे ब्रह्मा. अलग अलग. तेव्हा काय दोघांचं ऐक्य काय होऊ शकत नाही. नंतर मग सांगितलं कर्म आणि उपासना सांगितलेली आहे. फुकट जाईल ना ते. जर ब्रह्माचं जीवाचं ऐक्य झालं तर उपास्य नाही काय नाही. उपासकाला जर ब्रह्मामध्ये विलीन केलं तर उपासक कोण आहे? बरं, उपास्य आहे ना. अलग लक्षामध्ये उपास्य का नाही? ब्रह्म जाणत नाही म्हणून काय होत नाही. दोन्हीकडून अडचण आहे ना. उपास्याचा जर अभ्यास सिद्ध केला कोणाचा उपास्य नाही तर सेवाचे कोण करणार? बरं, उपास्यच नाही तर सेवा कशाची करणार? सेवा करणारा 2 पाहिजे ना. एक देव पाहिजे आणि कोण पाहिजे? देव कोण आहे? कारण सेवा करणारा हे नष्ट होतील की काय होतील. आणि मग आणखी आहे का नाही थांबायचं का? मग वेदाने कर्म आणि उपासना काय केलेली आहे? उपास्यही नाही आणि उपासकही नाही. फुकट गेली ना ते काय काय कर. दोन्ही पाहिजे ना. अरे बा, जेव्हा स्वयंपाक तयार केला जेवणारा पाहिजे का नाही? बरं, जेवणारा आहे कोण आहे?
मग खायला काय पाहिजे? काय काय भूक सपाटून लागली आहे, नाऱ्या 9 पोळ्या खातो. कोणी एकही पोळी काय करत नाही. दोन्ही पाहिजे ना. म्हणून जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. सिद्धांत कसं ऐक्य सिद्ध करून दाखवावं? अगोदर त्या ठिकाणी घटाचे आकाशाचे 4 प्रकार सांगितले आणि नंतर चैतन्याचे 4 प्रकार सांगितले. सुरुवातीला सांगितलं होतं त्याने जो पहिला मुद्दा मांडला, त्या ठिकाणी जीव हा कर्ता आहे, भोक्ता आहे, सुखी आहे, दुःखी आहे आणि त्याला जन्म मरणाची दुःखाची या निवृत्तीची इच्छा आहे. परंतु त्या ठिकाणी चैतन्यामध्ये तो तशी कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही. दुसरं होतं की त्या बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी 2 पक्षी आहेत. तिसरं होतं कर्मफलदाता उपासक किंवा उपास्य राहणार नाही. या तिन्हींचं अनुक्रमे समाधान करण्याकरिता त्या श्रीगुरूंनी आकाशाचे 4 प्रकार आणि उदाहरण म्हणून आकाशाचे 4 प्रकार सिद्धांत पटण्याकरिता म्हणून चैतन्याचे त्या ठिकाणी 4 प्रकार केले. कुटस्थ चैतन्य या ठिकाणी घटाकाश, जीवचैतन्य जलाकाश, जलाकाश. त्याच्यानंतर या ठिकाणी चैतन्यामध्ये तो जीव चैतन्य, ईश्वर चैतन्याच्या ठिकाणी मेघाकाश आणि ब्रह्मचैतन्य सिद्धांतामध्ये आणि दृष्टांतामध्ये त्याच्यासाठी महाकाश असं 4 आकाशाचे 4 चैतन्य समजून देण्याकरिता ईश्वर आणि जीवाचं स्वरूप आणि ब्रह्माचं स्वरूप त्या ठिकाणी समजण्याकरिता प्रकार केले. जीव म्हणजे काय तर कुटस्थ आणि अंतकरण, त्या अंतकरणात पडलेला कुटस्थाचा प्रकाश अर्थात प्रतिबिंब याला जीव म्हणायचं. त्याच्या ठिकाणी जलाकाश सांगितलं आणि जलाकाशामध्ये ज्याप्रमाणे 3 गोष्टी असतात, एक त्या ठिकाणी घट आहे, घटामध्ये असणारं जल आहे आणि जलस्थित पडलेला आकाशाचं प्रतिबिंब आहे म्हणजे तो जीव आहे. त्याप्रमाणे सिद्धांतामध्ये कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रित असणारं अंतकरण आणि अंतकरणामध्ये पडलेल्या कुटस्थाचा आभास याला जीव म्हणायचं. आणि ईश्वराचं त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य, शुद्ध सत्वात्मिका माया आणि त्या मायेमध्ये पडलेल्या ब्रह्मचैतन्याचा आभास किंवा प्रतिबिंब याला ईश्वर चैतन्य म्हणायचं. आणि सर्व ओतप्रोत जे भरलेलं आहे, सर्वत्र व्यापक जे आहे, जे नित्य आहे, ते महाकाशाप्रमाणे ब्रह्मचैतन्य आहे. मग दुसरी जी त्याने शंका केलेली होती की एका बुद्धीच्या ठिकाणी 2 जे पक्षी आहेत ते एक ब्रह्म आहे आणि एक जीव आहे, किंवा एक भोक्ता आहे आणि एक कर्मफलदाता आहे अर्थात प्रकाशक आहे. त्या ठिकाणी असा त्याने त्या श्रुतीचा अर्थ केलेला होता. परंतु त्या बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी ब्रह्म आणि जीव असे 2 त्या ठिकाणी पक्षी न मानता एक कुटस्थ चैतन्य आणि दुसरं आभास असे 2 पक्षी मानायचे. म्हणजे कारण बुद्धिरूपी वृक्ष मानला म्हणजे बुद्धी ही उपाधी आहे आणि ही बुद्धी उपाधी केवळ जीव चैतन्यालाच येते, ईश्वर चैतन्याला येत नाही. म्हणून त्या बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी मानायचे जर 2 असतील तर एक कुटस्थ चैतन्य आणि दुसरा चिदाभास. आणि या चिदाभास आणि कुटस्थ चैतन्य यांच्यामध्ये जो कुटस्थ भाग आहे या भागाचं ब्रह्माशी ऐक्य आहे आणि त्या ठिकाणी या दोघांमध्ये साम्य होण्याला हरकत नाही. तिसरा तो म्हटला होता जीवात्मा आणि परमात्मा. जीवात्मा हा उपासक आहे आणि परमात्मा हा उपास्य आहे. या दोघांचं जर एकामेकामध्ये अभेद सिद्ध केला तर त्या ठिकाणी उपास्यही राहत नाही, उपासकही नाही राहत नाही, किंवा कर्मकर्ताही राहत नाही आणि कर्मफलदाताही राहत नाही. परंतु ईश्वर हा कर्मफलदाता आहे. त्याची उपाधी ही माया आहे आणि शुद्ध सत्वात्मिका माया ही उपाधी असल्यामुळे ती त्याच्यावर आवरण घालत नाही, त्याला सर्वज्ञता बहाल करते. सर्वज्ञ नित्यमुक्त असं ते ईश्वराचं स्वरूप आहे. तो सर्व शक्तिमान आहे. परंतु जीव हा अल्पज्ञ आहे, कारण त्याच्या ठिकाणी अविद्या ही उपाधी आहे आणि म्हणून तो कर्मफल भोगता आहे. ईश्वर हा कर्मफलदाता आहे असं ईश्वराचं आणि जीवाचं, कारण तो ब्रह्मालाच ईश्वर समजत होता. म्हणून तो म्हटला की उपास्य देवता अर्थात त्याने त्याचा अर्थ ब्रह्म असा केला. परंतु ब्रह्म हे नित्यमुक्त आहे, त्याच्या ठिकाणी कोणतीही उपाधी नाही. आणि ज्याप्रमाणे ईश्वरामध्ये ब्रह्मचैतन्य आहे, मायेचा बाध करायचा आणि जीवाच्या
स्वरूपामध्ये अंतकरणाचा बाध केला तर कुटस्थाचं आणि ईश्वरामध्ये असणारं जे ब्रह्मचैतन्य त्याचं या महाकाश असणारं ज्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य आहे त्याच्या ठिकाणी ऐक्य व्हायला काही हरकत नाही. बरोबर आहे. ऐक्य करतेवेळी त्याच्यामध्ये चिदाभासाने काय घ्यायचं, मग कुटस्थ घ्यायचं आत्मा, असं ऐक्य दाखवायचं. चिदाचं भाषा आहे ना, कोण आहे एक कुटस्थ किम स्वरूप आहे, मुख्य समानाधिकरण कोणतं, आणि चिदाभासाचं मग त्याला आपल्या स्वरूपाचा काय करावं लागतं, वाद करून आणि कोणाची आज्ञा करायचं ब्रह्माच्या, अशा रीतीने जीव किम सर्व होतो असा सिद्धांत नाही का. आता पण मी ऐकलंय की अगोदर मुलगी असते, लग्न होण्याच्या पूर्वी कोणाची ऐक्य असते, आणि लग्न झाल्यानंतर जो कोणी उपडसून असेल त्याची ऐक्य, मग ती काय करते, वडिलाच्या धर्माचा काय करून टाकते बाद, कोणाची ऐक्य करते, याच म्हणतात जीव ब्रह्मा. मी शब्दामध्ये दोन येतात, एक आभास आणि कुटस्थ. कुटस्थाचं मुख्य समानाधिकरण आणि आभासाचं म्हणजे कुटस्थ एकीम स्वरूप आहे आणि आभास एकीम स्वरूप आहे ब्रह्मा. जीव ब्रह्मैव समानाधिकरण आणि सर्वम खलविदम भाव समानाधिकरण. काय झालं संपलं बसा. ख्याती निरूपणामध्ये असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती या 4 ख्यात्यांचे थोडक्यात वर्णन मूळ ग्रंथात आहे. त्याशिवाय श्रीमद रामानुजादी काही ग्रंथकार सत्ख्याती मांडतात व ती सामान्य लोकांस पटण्यासारखी आहे. म्हणून आम्ही या रहस्यात सत्ख्यातीवाद्यांचे मत थोडक्यात लिहून त्यांचे खंडनही दिले आहे. त्याचा वारंवार विचार करणे अवश्य आहे. या तरंगात तिसरा चिंतनीय विषय म्हणजे अहम शब्दाचा विचार व मुख्य व बाद समानाधिकरण. आता जे सांगितलं ना त्याचं आहे. अहम शब्द म्हटल्यानंतर दोन येतात त्याच्यामध्ये, एक आत्मा आणि चिदाभास. तुम्ही मेहून जेवण्याकरता या असं म्हटलं, मग त्याच्यात दोन आले, किती आले नाही का. तुम्ही या आणि तुमच्या कोणाला घेऊन या, मिसेसला घेऊन या. एका पोराने विचारलं होतं, म्हटलं 3 सांगितलेले आहे की. म्हटलं 3 म्हणजे 2च की त्याच्यामध्ये. अहम शब्दात किती वेद सांगतो ना, किती 2च. नाही म्हणायला लागले, तसं नाही. एखाद्या बाईला जर जेवायला आपलं मेहून या म्हटल्यानंतर आणि तिला जर मुलं बाळ असेल तर मग ती लहान पोरं टाकून देते का? 2च कशावरून म्हटलं, ते व्यावहारिक भाषा आहे कोणती, आणि आपली कोणती भाषा आहे, वेदाची भाषा आहे. भाषा चैतन्याचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्याचे चांगले चिंतन झाले म्हणजे अधिष्ठान, कुटस्थ व बुद्धीतील आभास यांचे नाव जीव आहे असे निश्चित होईल. म्हणजे जीव तो आपणास मी असे म्हणत असतो, त्यास मी शब्दात कुटस्थ व आभास या दोघांचेही ग्रहण होते. सर्व वेदांताचे मुख्य साध्य जर काही असेल तर जीवास ब्रह्मच आपला आत्मा आहे असे निसंदेह प्रत्यक्ष ज्ञान होणे हे आहे. व याच ज्ञानाने जीव कृत्य होतो. म्हणून सर्व संसार दुःख नाहीसे होऊन नित्य परमानंद स्वरूपाची त्यास प्राप्ती होते असे वेदांतशास्त्रात गर्जना करून सांगते. वेदांतशास्त्र संशय आहे का गर्जना करून सांगू? काय काय कोणतीही गोष्ट असली ती सांगायची असली मग ते गर्जना करून सांगावं लागते. कल्पना करा, एखाद्या घराला आग लागली, मग एखाद्या माणसाच्या कानात सांगायचं का घराला आग लागली? मग कसे सांगायचं असते? अरे कसं सांगायचं? गर्जना करून सांगायचे असते. तिथं तसं वेदांतशास्त्र काय सांगते? गर्जना करून सगळे. एखाद्या माणसाला का हंडा सापडला, काय सापडला मोहराचा, मग गर्जना करून सांगायचं असते? आई वडिलाच्या कानात सांगायचं, काय सांगायचं असते?
जाऊ दे. वेदांतशास्त्र गर्जना करून सांगतोय जीव ब्रह्मैव, ह्याचा विषय वेदांताचे विषय आहे. म्हणजे आत्माचा आनंद स्वरूप आहे, जगत काय आहे मिथ्या आहे, आणि जीव किम स्वरूप आहे ब्रह्म. ब्रह्मविद परम आपनोती शोकम तरती च आत्मविद रस ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती न अन्यथा. यात ब्रह्माच्या ज्या कल्पित भागावर वेष्टी अज्ञान असते तेवढ्या भागासच कुटस्थ अशी संज्ञा येते. ते ब्रह्माला कुटस्थ का म्हणतात? उपाधी लागले. उपाधी लागल्यामुळे कोणतं नावाला कुटस्थ, आणि उपाधी नसेल तर तेवढा अविद्यांश मानला नाही तर त्या ब्रह्माचे भागास कुटस्थ या संज्ञेची आवश्यकताच नाही. मग समजुतीकरिता ज्याला आपण कुटस्थ अशी संज्ञा केली होती ती संज्ञाच नष्ट झाल्याबरोबर कुटस्थ ब्रह्मरूप झालाच. उपाधी बाजूला केल्यानंतर ब्रह्मरूप करावा लागतो का? नाही का लक्षात आहे? परमात्मा आहेच. काय आहे? आमचा अभ्यास निवृत्त झाला, मी देहाचा निराश टाकला, परमात्मा आणावा लागते का बाहेरून? मग आहेच की, परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? मग प्रतिबंध कोणाचा आहे? मी देह आहे, मी देह आहे. हा अभ्यास जर टाकला, परमात्मा बाहेरून आणण्याचा काही नाही, किन स्वरूप आहे. आहे काय? तर तुम्हाला गोष्ट सांगितली होती. आहे सिंहाचं पिलं, पण समजते कोण? मेंढी. म्हणतात आता सिंह करायचा आहे कोणाला? त्या पिल्लाला काय करायचं आहे? मग सिंह करायचा म्हणजे काय? तो सिंह नाही का? मग समजतो काय? मग मेंढी हा भ्रम घालवायचा. काय घालवायचा? मेंढी हा भ्रम घालावं लागेल, त्याला सिंह करायचा की आहेच. तसा मी जीव आहे हा भ्रम गेला की जीव किम स्वरूप आहे, यालाच म्हणतात जीव ब्रह्मैव. इतकेच नाही तर तो केव्हाही ब्रह्मरूप आहेच या निश्चयाचे नाव कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे असे म्हणतात. कोणतं समानाधिकरण? मुख्य समानाधिकरण कोणाचा? आभासाचा. आणि बुद्धीत जो आभास आहे त्या आभास स्वरूपाचा बाध केला तर त्याचे ब्रह्माशी ऐक्य होते, यास बाध समानाधिकरण म्हणतात. मुलीच्या बाबतीमध्ये कोणतं समानाधिकरण? आणि मुलाच्या बाबतीत मी या शब्दातील कुटस्थ आणि आभास यांचे मुख्य व बाध समानाधिकरणाने आत्म्याचे ब्रह्माशी ऐक्य होणे युक्तीने बरोबर असले तरी बाध समानाधिकरणाचा निश्चय होणे अत्यंत कठीण आहे. आता इतका काय सोपं आहे का? पंडिताचा सुद्धा काय होत नाही. आहे का रे? बोलायला बरं आहे, आपलं परोक्ष ज्ञान बरं आहे, त्याच्या अपरोक्षातमध्ये परिवर्तन होणं अधिकारी पुरुष लागतो. कोणता? विना अधिकाराशिवाय बरं का या बोधावरती तो येऊ शकत नाही. निर्मुख म्हणजे नाही का, मलविक्षेप दोन काय झाले पाहिजे. कोणाचे जरी ब्रह्मरूप असल्या तरी सुद्धा निश्चय होण्याकरता काय लागतं? स्वाधिकार. तुम्हाला प्रयोजन केलं ना, अधिकारी, विषय, संबंध, आणि मग नाही अधिकारी, विषय, प्रयोजन आणि अधिकारी सांगितलं की नाही. सांगणं सोपं आहे, त्याला काय म्हटलं विशेष आहे, पण तसा अधिकार असणं फार. वेदांताच्या गोष्टी सांगणे सोपे आहे, पण बाध समानाधिकरणपूर्वक आभासास निसंदेह ब्रह्मात्मैक्य बोधाची स्थिती वृत्तीवर बांधणे फार फार कठीण आहे. हे पहा, तसा अनुभव आहे ना. काय मग अधिकारी पुरुष लागते ना. नाही काय, एखादी कलेक्टरची नोकरी असली कोणती, मग कोणालाही फॉर्म भरता येते का? मग त्याला काय लागतं? एखादा मनुष्य म्हणला का मला कलेक्टर व्हायचं आहे, माझा फॉर्म भरा. त्याने सांगितलं बरं आहे, म्हणले बा घेऊन ये फॉर्म. म्हणलं तर याच्यावर सही करा. मला घ्या अंगठा.
तो काय कलेक्टर सगळं त्याला कोण लागतो. मग तत्वज्ञान अंगामध्ये जिरण्याकरता काय लागतो, मग अधिकारी पुरुष लागतो. मग जीव ब्रह्मरूप नाही आहे का प्रतिबंध आहे? मग प्रतिबंध निवृत्त झाला म्हणजे आहेच की पुढे. कारण अनेक जन्माच्या संस्काराने देहादिकांच्या ठिकाणी सत्यरूपाने असलेली आत्मत्व बुद्धी कितीही प्रयत्न केला तरी नष्ट होणे फार दुर्घट आहे. पुन्हा पुन्हा ती आपले डोके वर करतेच. यावत जीव देहादिकांच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी असल्याशिवाय ज्ञात्याचाही भोजनादी व्यवहार होणे शक्य नाही. हे खरे असले तरी त्याचा तो सर्व व्यवहार बाधित असतो हे निश्चित आहे. पुढे आणि तसा बाधित असतो म्हणून त्यास ज्ञाता म्हणतात. व्यवहार बाधित असल्याचा अनुभव ज्याचा त्यासच असणार. इतरांस शास्त्रदृष्टी असली तर अत्यंत सहवासाने ज्ञात्याच्या व्यवहाराचे बाधित्व समजणे कदाचित संभवनीय होईल. ते बरोबर आहे. ते काय करायचं, व्यवहार जो होत असतो तो जो साखर खाईल त्यालाच काय लागेल. नाकादारी कुठं त्यांनी साखर खाल्ली याला गोड लागला असं कुठं व्यवहार होतो. मग अनुभव कसा असतो ज्याचा त्याला पुढे. म्हणून अभ्यासी पुरुषाने आपल्या अभ्यासाने देहादी पदार्थाचे ठिकाणी असणारा अहम ममाध्यास बाधित झाला आहे किंवा नाही याकडेच लक्ष ठेवणे श्रेयस्कर आहे. म्हणून काय करायचं, आपली ओवी आपल्याला पाठ झाली किंवा नाही झाली दुसऱ्याने सांगायला पाहिजे का? म्हणजे ज्याचं काय समजते, भूक लागली की नाही लागली दुसऱ्याने सांगायला पाहिजे. अनुभव ज्याचा त्याला असतो पुढे. दुसऱ्याची परीक्षा करण्यात काळाचा अपव्यय न करणे बरे. व्यवहारात अज्ञानी लोकांची साधक दशेत असलेल्या व्यवस्थित पुरुषावर साधुत्वाची बुद्धी होते. सहज स्थितीत असणाऱ्या सिद्धावर साधुत्व बुद्धी होत नाही असे पाहण्यात येते. सूक्ष्म विचार केला तर जिवंत स्थितीत सिद्ध पुरुषावर साधुत्व बुद्धी सहसा होत नाही. तो मृत झाल्यानंतर त्याच्या नावाची समाधी देऊळ वगैरे झाले म्हणजे मग त्या पाषाणावर बहुतेक सर्वांचीच साधुत्व बुद्धी होते. प्रवचनासारखा तात्पर्य. अरे एरवी असला म्हणजे नाही बघा ते दहाव्याला असते ना, एरवी त्याला चांगलं म्हणायला काही नाही, तयार नाही बा. मग 10व्याच्या दिवशी नसलेले विचक्षण लावा लागले. काय पुण्यवान होता आणि असा होता अंधसा होता. त्यालाही माहिती असते हा कसा होता तो. त्या दिवशी मग असं सांगावं लागतं बा पुण्यवान होता, दानधर्म करणारा होता आणि भलतंच काय सांगलं तर लोक हाणतील. पुढे. कारण पाषाणाच्या समाधीत शारीरिक दोष मुळीच दिसत नसतात. जशी ही स्थिती आहे त्याचप्रमाणे बोधशून्य असूनही 4 अक्षरे पाहिलेला व ज्याचे वाक्पटुत्व चांगले आहे त्यासही अज्ञानी लोक साधू असे म्हणतात. पण त्यापासूनही जीवाभाव निवृत्त होऊन परमानंद प्राप्त होणे शक्य नाही. अधिकारी पुरुषाशिवाय बरं का स्थिती बांधू शकत हे सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत आहे? अधिकारी पुरुषाशिवाय काय बांधू शकत नाही स्थिती. नाही तर मग अधिकाराचं प्रकरण काय होईल? फुकट जाईल किंवा असं आहे का? कोणी यावं संपलं का? मग याच्याकरता एक गीतेचा पुरावा देऊन सांग, प्रमाण देऊन सांगा. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा हा विषय आलेला आहे, थोडक्यात वाचा आला. वागवैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्य विदुष्याम तद्वत भुक्तये न तू मुक्तये. विवेक चुडामणी मणी पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा. तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धिमी तैसा चित्ती अहंते ठावो. आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो. ऐसेनी कोडी एक जन्म जावो परिण पविजे माते. माझे जोपर्यंत जरी परोक्ष ज्ञान असेल कोणतं तेवढ्यावर काम मागत
नाही, नाही का. इकडे सांगायचं विषयामध्ये काही नाही, आनंद नाही, वांगे खाऊ नये, कांदे खाऊ नये, काय करायचं. ते पुराणी बुवाची गोष्ट सांगतात ना, कुठेतरी पुराण चालवायचं तर त्याच्यामध्ये सांगितलं गेलं 4 महिने कांदे वांगे काय करू नये. बरं आहे बा. पुढे श्रावण सोमवार बाईने पुराणिक बुवाला काय दिलं. ते म्हणले बाई आमची बाई म्हणायला लागली, म्हणले आमच्याकडे सोमवार सोडण्याकरता या. पुराणिक बुवा म्हणायला लागले कशाला भानगडीत पडतं विनाकारण, आहे हेच बरं आहे आपलं. नाही नाही, बाईचा काय झाला, स्त्री हट्ट असतो ना, ते माणसाची गोष्ट वेगळी असते बा. स्त्री हट्टामुळेच प्रभू रामचंद्राला कुठं जावं लागलं, अंधश्वरात कुठं गेला. अरे भरत कुठे गेला, भरत नाही सांगता येते. नंदीग्रामात गेला. आणि बायाचं कुंकू कुठे गेलं, समजा कशाचा परिणाम आहे. श्रीहट्टाचे असेच काय प्रकार आहे. जाऊ दे, मी कशा करता सांगितलं. बाईचा हट्ट पुराणे बुवाने कबूल केलं, जेवायला येतो म्हणून. बाईने तरी माणसं जेवायला सांगितले, पण 2 भाज्या केल्या. कोणत्या? पहिली भाजी मसाल्याची वांगी आणि आपली साधी भेंडीची भाजी केली. शास्त्री भावाला कोणती भाजी पाडली आणि इतरांना आणि द्यायली भाजी. मग ते शास्त्री भाव होते ना, गोष्टीतला आहे बरं का. नाही कुणी म्हणून आमच्यावर टीकाच करते, हे गोष्टीतला आहे. म्हणजे वांग्याची भाजी आली बघा. शास्त्री भावाने विचारलं, म्हणलं कशाची भाजी आहे, वांग्याची. चलो का म्हणलं, पण ते लांबून काय पाहिलं, ते लुसलुसीत वांगे होते. गंगा काठ, इंद्रायणी काठ, गोदावरी काठ. आणि ते साधे होते का मसाल्याचे होते. आणि लांबून पाहिल्यानंतर पुन्हा हाका मारलं, त्याला इकडे येणार. पहिल्या सुरू म्हटलं चालू लाग, दुसऱ्यांदा सांगितलं इकडे वाडकी म्हटलं ते वांगे. त्याला विचारलं, म्हटलं महाराज. नाही म्हणणार रस्सा खायला काय हरकत आहे, रस्सा वाढके. ते रस्सा वाढते वेळी वांगं पडायला लागलं. त्यांनी काय लावला आडवा. म्हणलं आडवा दांडा का चालला होता. म्हटलं महाराज वांगं पडायला वादे ना, पडू दे घेऊन. त्याची जरी इच्छा आहे, तू कशाला विना करा. अहो पण तुम्ही सांगितलं ना चातुर्मास मासांचं वांगे आणि कांदे. म्हणलं कुठे सांगितलं होतं, पुराणामध्ये. पुराण कुठं सांगितलं, देवळात. जेवण कुठं आहे, पुराणाची वांगे इथं जेवायला काय. तेव्हा कशा करता सांगितलं, केवळ परोक्ष ज्ञान आणि काम भागत. मग त्याला काय पाहिजे. याप्रमाणे श्रुत्यूनुसार संस्कृत प्राकृत वचने बहुत आहेत. हे सर्व सांगण्याचे तात्पर्य इतकेच की सद्गुरूद्वारा श्रवण केलेल्या महावाक्य विचाराने मुख्य व बाद समानाधिकरणद्वारा अहम ब्रह्मास्मी असा निसंदेह दृढबोध करून घेण्यास बाकीच्या जगाच्या ओठाठेवी टाकून दक्ष असावे. पण अभ्यासाकरता तो हे नाही करता. प्रतिबंध काय करायचे, एखादी पोळी पाठ करायची. मंगल कार्याला पोळी पाठ होते का, मग कुठे गेलं पाहिजे, भंडारा डोंगरा आहे ना. म्हणून ते तत्व जर अंगावर बांधावं असं वाटलं तर जगाच्या उपाध्या काय केल्या पाहिजे. कारण आयुष्याचा व्यय होतो ना, काय होतं. आयुष्य म्हणजे का पुन्हा मिळत असते का. जेव्हा हे सकाळ हात चालाव्या लोकांमध्ये कुठे चिंतन होते का. आणि चिंतन तर काळ सारावा, एकांतवाची देवाच्या दर्शनी.
पुष्कळ बहिर्मुख लोक बाद शब्दाचा अर्थ नाश असा समजतात. असा अर्थ मानला म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुषास जगतभान होऊच नये असे आपोआपच ठरते. मग अशा लोकांपुढे तुम्ही कोणताही सिद्ध पुरुष आणा तरी त्याबद्दलही या साधूचे जगतभान आणि रागलोभ इत्यादी कोठे नष्ट झाले आहेत, आणि जोपर्यंत ते नष्ट झाले नाहीत तोपर्यंत या साधूंना मोक्ष प्राप्त झाला या म्हणण्यात तरी अर्थ काय असे म्हणणारच. पण हे लोक समजतात त्याप्रमाणे बाद शब्दाचा नाश होणे किंवा न दिसणे असा अर्थच शास्त्रकारास अभिप्रेत नाही. बाद शब्दाचा अर्थ 2-3 शब्द असतात. एक नाश, एक वियोग आणि एक बाद. असे नाश म्हणजे नष्ट होणे. ऐकाने एखादा गटा फुटला त्याचा काय झाला, नष्ट झाला. असा बाद शब्दाचा अर्थ करायचा नाही. मग बाद शब्दाचा अर्थ काय नाही, नाही दिसत असतानाही सुद्धा नाही असं बोध होणे. काय होणे, नाही असं बोलणे. आपल्याला मृगाच्याकडे जरी दिसत असलं मग आपण ते पाणी खरं आहे असं समजतो का? मग काय होत असते, कोण खरं समजते ते त्याच्या पाठीमागे लागतं आणि शेवटी काही नाही थकून जातं, खाली पडतं. राम बोल बाई बाद शब्द. म्हणून आभासाच्या बाबतीमध्ये कोणता लावायचा आणि कुठंच्या बाबतीत आला जीवभाव. नाही पंचदशी तुमची झाली. जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्माय वशिष्ठ सदा विचार आहे. तस्मात जगत जीव परात्मना. सुंदर विचार आहे. पंचदशी ग्रंथामध्ये तुम्ही शिकाल त्यावेळेला हे विचारसागर चांगला झाला ना. विचारसागर मराठीमध्ये बरं का. आणि तेच तत्त्वज्ञान संस्कृत भाषेत. तत्त्वज्ञानामध्ये काही नाही. ते तत्त्वज्ञान मराठी भाषेत विचारसागर आणि संस्कृत भाषेत बाद शब्दाचा अर्थ पदार्थ दिसत असूनही त्याचबद्दल दृढ मिथ्यात्व निश्चय होणे असा आहे. आणि याबद्दल ओहापोह बाद समानाधिकरणाचे प्रसंगात सांगितलं आहे. तसा अर्थ समजून घेऊन चिंतन केल्यास मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय होण्यास हरकत नाही. ब्रह्म तुम्हाला केलं होतं ना. पण ब्रह्मनिवृत्ती करायची आहे. काय करायची आहे ऐकलेलं आहे तुम्ही कोणीतरी. पण सिद्धांत समजायला चांगला होता आहे ना. कोणतरी ब्रह्मांड संध्या करायला बसला, काही म्हातारा म्हणा किंवा काय म्हणा. ब्राह्मणाने काय केली पाहिजे, आपल्या मराठी माणसाला विचारत असतो संध्या म्हणजे काय. पण चांगलं आहे ते, काही वाईट नाही त्याच्यामध्ये, नाही का. वारकऱ्यांनी हरिपाठ काय केला पाहिजे आहे का. तसं ब्राह्मणाने काय केली पाहिजे, संध्या केलीच पाहिजे. संध्याचा विधी असतो. मग तो ब्राह्मण संध्या करायला बसला, ते फेटा बिटा काढून शेंडीहून काय हात फिरवायचा असतो, विधी असतो. केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. ते म्हणण्याच्या ऐवजी बरं का दाढी नसताना असं हात करा. आणि केशवाय नमः, माधवाय नमःच्या ऐवजी काय म्हणलं, या अल्लाह या अल्लाह. माझ्या घरचे लोक काय झाले म्हणले, आज बाबा असं काय करतात. मग घरच्या लोकांनी शोध केला. म्हणलं कुठं फिरायला गेले होते, कबरामध्ये. आणि तिथं हे आत्महत्या करणारे लोक जे असतात ना, त्यांच्या योनी असतात. भूत योनी, कोणत्या खिचर योनी, भूत योनी. आणि ते भूत कोणाला तरी लागतं. तो माणूस बोलत नाही, कोण बोलते. म्हणलं तर ते उतरवलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग ते उतरवतात बरवाडी लोक वगैरे मंत्रांनी. मग बा भूत गेल्यानंतर त्या ब्राह्मण भावाला ब्राह्मण करायचं आहे का, आहेच करायचं आहे का. मग तो स्वतः काय समजता,
नियम काय मी असं आहे. मग तसंच आहे बघा. मग तत्त्वज्ञान काय करतं? ब्रह्मनिवृत्त करतं. हे ब्रह्म असतं. जीव ब्रह्मैव देहच आत्मा आहे असं आपल्याला काय, त्याला भ्रांती म्हणतं. भ्रांती निवृत्त झाली, बोध तुला माझं सांगा ते. आणि पुढे बोधाच्या योगाने भ्रांती काय झाली? भ्रांती देहमरण वापते भ्रांती आहे. वेदांत शरीराला काय जन्म आहे आणि पुढं काय भ्रांती जावी लागत असते. त्याच्याकरता आत्मविचार सांगितला आहे. कोणता? मग आत्मविचारामध्ये मी देह हा वृत्ती बाधित होते. काय होते? आणि मी किम स्वरूप पुढे आज रामकृष्णादिकांच्या ब्रह्मत्वाविषयी विचार. तरंगाचे शेवटच्या भागात ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा सन्निकर्ष होणे संभवनीय नाही. इंद्रिय सन्निकर्षा वाचून प्रत्यक्ष ज्ञान होत नाही आणि ब्रह्माच्या अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञाना वाचून तर सर्व संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती होत नाही. हा तर वेदाचा मुख्य सिद्धांत. आणि ब्रह्माशी इंद्रिय संबंध होणे तर शक्य नाही. मग ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार? प्रश्न केला. का प्रत्यक्ष ज्ञान होत नाही? निर्गुण आहे. पुढे आकाशाला कुठे स्पर्श आहे का? तसं ब्रह्माला सुद्धा कोणत्या इंद्रियाच्या द्वारा ज्ञान होऊ शकत नाही. दिसते का असं ब्रह्म? मग प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय मुक्ती प्राप्त होत म्हणून प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. जीव ब्रह्मरूप आहे असंच म्हणून सांगता येत. त्याचं खंडन करायचं. काय करायचं? वाचा. अशी शिष्याची शंका झाल्यावर पुराणामध्ये रामकृष्णादिकांना ब्रह्मता प्रतिपादन केले आहे. तिथे एक पुराणिक बसलेला होता. मग त्या पुराणिकांना गप्प काही बसवेना, थोडा आगाऊपणा जरी न विचारताना तोंडावं. हे बा, ब्रह्माचं सोडून द्या. ब्रह्माचा अवतार कोण आहे? राम. पुढे त्यांचं ज्ञान म्हणजेच कोणतं ज्ञान? म्हणायला काय हरकत आहे? मग तो शिष्य काय एकच तरंग झाला आहे का? त्याचा 4 तरंग झालेले. मान्य करतो का तो? शरीर ब्रह्मरूप होऊ शकत नाही असा प्रश्न. मग तो सांगतो म्हणलं, हे बा, शरीर ब्रह्मरूप आहे सांगायचं नाही. त्याचं अधिष्ठान काय सांगायचं? आणि तो म्हणत असतो म्हटलं, तो शिष्य शरीराचंच तेवढं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि बाकीचे कोणत्याही शरीराचं अधिष्ठान काय? मग सगळी किंमत होती. म्हणलं हे बरोबर नाही की. म्हणलं बा, रामकृष्णादिकाच्या शरीरामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. काय आहे? आणि त्या सामर्थ्यामुळे त्यांना ब्रह्म म्हणायला काही हरकत नाही. ते अलौकिक सामर्थ्य असो का काही असो, बाध केल्याशिवाय ब्रह्मरूपता प्राप्त होत. मग शरीराला ब्रह्मरूपात देवानं ब्रह्मरूपता का सांगितली? त्याच्याकरता त्यांना पाप पुण्याचा काय नाही. त्यांची शरीर जी आहे ती पाप पुण्याने काय नाही. दुसरं भूतकार्य नाही. भूतकार्य नाही. जीवाची शरीर पाप पुण्याने रचित. भूतकार्य. तिसरा प्रकार देवादेवाला आम्हा काय नाही. 4था प्रकार श्री गुरूंना शरण जाऊन वेदांत जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचे श्रवण करण्याची. देवादेवाला शरण जाण्याची काय नाही. पुन्हा एक प्रश्न आहे, शरण गेले याची यज्ञला चरती. मग तू करायचं तरी काय? खरं तर असंच आहे. नित्य योग आहे. मी तुमच्या आमच्या सांगण्याकरता शरणागती काय करतात? काय करतात? पंथे अर्भकासाठी पंथ आहे. गरज आहे का त्यांना काही? मग कोणा करता?
लहान मुलं करतात. मग तसंच सांगायचं पुढे. अशा पुराणमतवाद्यांच्या शंकेचे खंडन करतेवेळी रामकृष्णादी देवांची शरीरे ब्रह्म नाहीत असे प्रतिपादन केले आहे. ते पाहून सगुण उपासक भाविक भक्तास ग्रंथकार नास्तिक आहे असे वाटण्याचा संभव आहे. पण सूक्ष्म विचार केला तर तशी शंका मनात आणण्याचे कारण नाही. त्याप्रसंगी वादाचा विषय रामकृष्णादिकांची सावयव सक्रिय शरीरे निरवयव निष्क्रिय ब्रह्म आहेत किंवा नाहीत एवढाच होता. कोणत्याही विचारी मनुष्यास शरीरे ब्रह्म नाहीत असेच म्हणावे लागेल. तसे म्हटले तर पुराण वाक्यास अप्रमाण्य येते. त्याचाही परिहार करून इतर जीवांच्या शरीराप्रमाणे रामकृष्णादिकांची शरीरे भूतकार्य नाहीत, केवळ भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता ईश्वर इच्छेने रूप साक्षात मायेची कार्य आहेत. तुम्ही ते जन्माच्या भंगवाचा त्याच्यामध्ये सगळं आहे का? मग काय भूतकार्य आहे का? साक्षात उपास नाही का? उपास कशामुळे आणखी त्यांना अवतार घ्यावा लागतो उपासकामुळे. उगीच घेतो का? उपासक काय करतो? उपासना करतो ना. त्या उपासनेच्या बलाने देवाला ही शरीर काय करावं लागतात? घ्यावे लागतात. ते तुमची सुभद्रा होती ना? नाही, सुभद्रा नाही, देवाची आहे आपली. देवकी तिची इच्छा होती बरं का आपल्या पोटी कोणी यावा. मग तिच्या तपामुळे परमात्मा देवकीच्या पोटी जन्माला आला. पण दुसरी इच्छा होती कोणती? 8 वर्षाचा परमात्मा भराला किती. मग ते देवकीचा म्हणेल का कोणी? तिची इच्छा कोणती आहे? देवकीचा म्हणावं. कैसे भावार्थाचे बळ देव झाला तिचे. कोणाच्या बलावर ते उपासकाच्या. त्याला पाप पुण्याची काही नाही. जीवाला जमतं का? पाप पुण्य भोगण्याकरता काय करावं लागतं? ते काहीच नाही वाटते. पाप पुण्य बोललं ना मग आपलं एखादा माणूस म्हणतो एखाद्या माणसाला खरूच झालेली होती, काय झाली ती. म्हणजे डॉक्टरने तपासलं ते काही बरी होईना बघा. मग डॉक्टरने सांगितलं, म्हणलं तुम्ही चहा बी कशाने पितात? म्हणलं गुळाचा प्यायचा नाही. या गुळाच्यामुळे तुम्हाला काय झाले? सोडून द्या म्हणाला. त्याने गुळाचा चहा पिणं काय केलं? बंद केलं. एकाने प्रश्न विचारला होता, म्हणलं गुळाच्या चहाला इतकं महत्त्व का आणि साखरेचा का नाही? तर गुळामध्ये आणि साखरेत फरक आहे. साखरेमध्ये केमिकल असते आणि गुळात काय नसते. अलीकडे कोणत्याही पदार्थात काय असते? लोक कोणाचा चहा पसंत करतात. आपला विषय साधकाचा वर्ग आहे. आपलं ते देवकीच्या ह्याच्यात चाललं होतं. उपासना बलाने होत असतो. कशाने? काय करे तुकोबराच्या उपासनेमुळे वया काय केल्या? उगीच चालल्या का? 13 दिवस काय केलं? मग परमात्मा अवतार घेतो. त्याला अवतार शरीर म्हणायचे. कोणते शरीर? त्यांना अहम नाही, पुढे काही नाही. अहमचा अभ्यास नाही, ममाचा अभ्यास नाही. आपल्याला अहमचा अभ्यास आहे. पुन्हा कोणाचा आहे? आहे कोण समजते? वेडी बाई असते ना. काय का ते वेडी बाईला वेडी का म्हणायचं बिना? आता मी ऐकलेलं आहे. वेळ जातो आपला. या सोडून पुढे वाचा. आणि जीवाप्रमाणे रामकृष्णादिकांना केव्हाही देहात्मभ्रांती नसते.
वगैरे अभिप्रायाने पुराणकारांनी रामकृष्णादिकांना ब्रह्मता प्रतिपादन केली आहे व सांगितलेल्या अभिप्रायांचा विचार करून नास्तिकत्वाची शंका आल्यास दूर करावी. ग्रंथकार निश्चलदासजी यांनी पुढे ईश्वर स्वरूप पुष्कळ प्रतिपादन केले आहे. पहिले जीव स्वरूप एकदा ब्रह्म या भूमिकेवर आला म्हणजे पुन्हा 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 मी ब्रह्म आहे असं म्हणण्याचं काय नाही. नाही का नाही. कल्पना करा एखाद्या मनुष्य आहे आणि त्याला तुम्ही सांगितलं म्हटलं तू बाई आहेस. काय आहे लाख जरी सांगितलं तो मी बाई आहे असं समजेल का तो. म्हणलं तुला 1000 रुपये देऊ एकदा मी बाई आहे असं म्हणले. एकदा ब्रह्मभावाला प्राप्त झाला मग तो मनुष्य भावाला येत. लाकडं जळाली म्हणजे पुन्हा राखेचे लाकडं तयार होत. एकदा जीवदशा प्राप्त गेली आणि कोणत्या ब्रह्मा त्याला काय म्हणायचं ब्रह्मनिष्ठा. काय म्हणायचं श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठा. पुढे जोपर्यंत जीवांना देहात्मभ्रांती आहे तोपर्यंत ब्रह्मात्मैक्य बोध प्राप्तीकरिता ईश्वर उपासना अवश्य करणीय आहे आणि बोध प्राप्तीनंतरही यावत जीव सहजस्थितीची उपासना बोधवानाचीही असतेच. एकंदरीत श्रवणाची तीव्र इच्छा होईपर्यंत सर्व जीवमात्रांना ईश्वर उपास्य आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. मग सर्वांना काय कोणता आहे चौथा आहे ना कुठं शेवटचे आणि बोध संपदाला वाटते मला वाटतं संपाद. बरं मोठ्या अक्षरात लिहिलं आहे जोपर्यंत जीवाना देहात्मभ्रांती आहे तोपर्यंत ब्रह्मात्मबोधी करता कर्म उपासना काय केली पाहिजे. इतकी साधी गोष्ट आहे का. मी ब्रह्म आहे असं म्हटल्यानं कुठं ब्रह्म होऊन जात असते का. हे वेळे लोक असतात. इथं वेळ लागला मनुष्याला तो मिलिटरीमध्ये होता झाडाझुडा होता पण त्याचं डोकं माझं डोकं जर शांत असलं ना तर पुंडलिकाच्या जवळ जाऊन स्नान करायचा आणि तुमच्या हे करायचं संध्या बिंध्या करायचा आणि एकदा का डोकं त्याचं फिरलं भर रस्त्यात उभा राहायचं. तो मिलिटरीचा होता पूर्वी आणि मग काय कोणत्या गाड्याला असं बंदूक दाखवायचा आहे हात बंदूक उठली असं हात करायचं. आता तो वेडा माणूस मग इथे मधुकरी मागायला यायचा लाडू पुरी बासुंदी वाडा. आता काय त्याच्या काकांनी ठेवली भाकरी वाढायचे लोक म्हणायचे पुंडलिक अरे लाडू बासुंदी शिरापुरी वाढली का दर म्हटलं आहे बघा म्हणलं चालू आहे. भाकरीला काय म्हणायचं तो पुरी म्हणायचं. मग कोणतं तसा आहे वेळ आहे माणूस. तसं आपल्याला सुद्धा वेळ लागलेला आहे. देहालाच काय म्हणतो किती प्रयत्न केला तरी देहभ्रांती जात. बोधाच्या योगाने कोणती भ्रांती जाते देहभ्रांती. आणि वेदांतशास्त्र एवढ्या करतात आहे जन्ममरण कोणाला आहे ती भ्रांती केल्यानंतर जीव ब्रह्मैव करावं लागत असतो. काय मत्स्य नाही का तुमच्या भागवतामध्ये शुकाचार्याने परीक्षितीची कोणती भ्रांती करवली. साप कोणाला चावणार होता आत्म्याला का. मग त्याची देहबुद्धी काय केली बाद करून टाकली आणि मला तुला साप चावून तू मरणार आहे. मग तो सांगतो देहबुद्धीवर आहे का आता. मग परीक्षिती कसा झालेला आहे अमर झालेला आहे. हे कोणाच्या बोधाने झालं शुकाचार्याच्या. मग कोणती भ्रांती जाते देहावर मरण जन्ममरणाची भ्रांती जाते. जन्ममरण कोणाला आहे मी देह नाही म्हटल्यानंतर आपला जन्म आहे का नाही आहे का. सगळे
दुःखाचे सगळे हे होते, जरा म्हातारपण वगैरे हेच सांगायचे. म्हणून देहात्मपर्यंत ते त्याला कारण औषध जर कोणतं असेल, कारण जर कोणतं असेल, मी ब्रह्म या पदावरती काय होतं. आणि बोधप्राप्तीनंतरही यावत जीव सहज स्थितीची उपासना बोधवानाचीही असतेच. एकंदरीत श्रवणाची तीव्र इच्छा होईपर्यंत सर्व जीवमात्रांना ईश्वर उपास्य आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे. मग चित्त सिद्ध करता आणि स्थिर करता कर्म कशा करता, चित्तशुद्धी करता, आणि उपासना कशा करता, स्थिर. एवढ्या करता कर्म आणि काय आहे त्यांनी केलेच पाहिजे. चित्त जर शुद्धी नसेल, पाणी जर घाण असेल, मग सामान काय करेल. मग पाणी कसं पाहिजे, स्वच्छ. तसंही कर्म उपासना फुकट जात नाही. चित्तशुद्धी करतात आणि स्थिरते करता कर्म उपासनेची काय आहे. म्हणून वेदाने सांगितलं कर्म, वेदाने सांगितलं उपासना, वेदाने सांगितलेलं ज्ञान निरुपयोगी नाही. ते काय आहे, तरंग 5वा संपलं का आपलं. बरं, असलेल्या शंका काय करायच्या, सांगायच्या. आता कोणता तरंग आहे, मग सोमवार दिवस आहे आज, तर काही हरकत नाही. थोडे 5 मिनटं 5वा तरंग सांगू की वाचा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. परिच्छेद क्रमांक 1. मध्यम अधिकाऱ्यास साधनाचे निरूपण. वेदांतशास्त्रात ज्ञेय व ध्येय अशा 2 रूपांनी ब्रह्माचे प्रतिपादन केलेले आहे. आता 5वा तरंग. 4था तरंग तत्वदृष्टी, 5वा 6वा जोरात दणकून सांगायचं. मग 4था तरंग संपला, त्याच्यातले प्रतिपाद्य विषय होऊन गेले आपले. मग आनंद स्वरूप किम स्वरूप, विषयात आनंद नसून आत्माच किम स्वरूप आहे, एक प्रश्न. दुसरा प्रश्न, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही काळात तरी दुःख नाही, दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, जीव हा किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. 3च मुद्द्याचं काय, एक राहिला जगताचा मिथ्यात्व. आणि ख्याती प्रकरणाने काय सांगितलेलं आहे, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही, म्हणजे दुःखाचं मिथ्यात्व सांगायचं. आणि आता पुढे काय सांगायचं आहे, ते सांगायचं ब्रह्माचं स्वरूप कसं आहे. आता जगत विचार या तरंगामध्ये काय केलेलं आहे, तो विचार कधी सांगू. मग नाही तो भजनाला जायचं आहे ना, का थाप मारायची आहे. बरं, 6 वाजले, उद्यापासून करू ना सुरुवात. श्री गुरुचरण